श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. स्वामी अक्कलकोटीमध्ये आपलं स्वागत आहे. परमेश्वराचे दर्शन घडण्यासाठी परम भाग्य लागते. प्रत्येक क्षण भगवंताच्या जपात रममाण व्हावे लागते. तर सुरू करूया आजचा प्रवचन. नित्य स्वामी दर्शन, दिवस 27वा. हरिद्वाराला स्वामी गंगेच्या काठावर राहू लागले. स्वामींची कीर्ती सर्व दूर पसरली होती. स्वामींना शरण गेल्यावर असाध्य रोग बरे होतात याची प्रचिती लोकांना प्रत्यक्षात येऊ लागली होती. स्वामी धन्वंतरी आहेत याची लोकांना खात्री पटली होती. जे साधक भक्त होते त्यांना वाटू लागले की आता स्वामींनी आपल्याला परमेश्वरी अस्तित्वाच्या खाणाखुणा समजावून सांगाव्यात. कारण परमेश्वराचा शोध घ्यायला निघालेली ही भक्तमंडळी होती. स्वामींनी त्यांना सांगितले, उद्या पौर्णिमा आहे. मध्यरात्री तुम्ही येथे या. साधक भक्त पौर्णिमेच्या मध्यरात्री स्वामींना भेटायला गेले. स्वामी त्यांची वाटच पाहत होते. भक्तमंडळी आली. त्यांनी स्वामींच्या चरणांवर माथा टेकवला. स्वामींनी त्यांना हलकेच उठवले. त्या क्षणी त्या भक्तांच्या अंगातून वीज सळसळत गेली. काय घडते आहे त्यांचे त्यांनाच कळेना. कोटी कोटी सूर्यांचा प्रकाश पडावा तसा त्या मध्यरात्री अचानक प्रकाश पडला. समोर श्री दत्तात्रय उभे होते. पाठीमागे करुणावत्सल गाय उभी होती. गंगेचा प्रवाह स्वामींचे चरण घट्ट पकडून त्या पवित्र चरणांभोवतीच गरागरा फिरू लागला होता. आकाशात लक्षावधी शंख वाजू लागले होते. स्वामींच्या माथ्यावरती फुलांची अखंड वृष्टी होऊ लागली होती. भक्तांना काहीच कळेना. क्षणभर स्वामींचे दर्शन व्हायचे, लगेच श्री दत्तात्रेय प्रकट व्हायचे. भक्तांना परमानंद झाला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. परमेश्वराचा शोध संपला होता. कारण स्वामीच परमेश्वर आहेत हा साक्षात्कार त्यांना झाला होता. दुःखी कष्टी जीवांचे यातनामय जीवन संपुष्टात आणणारे स्वामी हे दत्तावतार आहेत ह्याची खात्री त्या साधक भक्तांना पटली आणि ते स्वामींच्या चरणांवर माथा टेकून म्हणाले, स्वामी, आम्हाला तुम्ही तुमच्यात सामावून घ्या. आमच्या जन्माचे सार्थक झाले. तुमच्याच सेवेत राहण्याचे भाग्य आम्हाला मिळेल असा वर द्या ना. स्वामी मंद असले आणि म्हणाले, तथास्तु. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एक लक्षात ठेवा की परमेश्वराचे दर्शन होणे हा भाग्ययोग तुमच्या दैवकुंडलीत प्रथम उमटावा लागतो. त्यासाठी अखंड नामस्मरण, सतत स्वामी चिंतन आणि स्वामींचा ध्यास मनी जिवंत स्वरूपात नांदावा लागतो. प्रत्येक क्षण स्वामींच्या जपात रममाण व्हावे लागते. तरच स्वामी दत्तावतारी आहेत ह्याचा साक्षात्कार होतो. स्वामींनी आजपर्यंत अनेक परमभक्तांना सगुण साकार दर्शन दिलेले आहे. त्यासाठी काय करावे लागते? तर आपले नैतिक आरोग्य ठणठणीत असावे लागते. आचरण शुद्ध असावे लागते. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी जप रक्ताभिसरणातून वाहावा लागतो. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी प्रेमाची आणि स्वामी निष्ठेची पौर्णिमा मनात एकदा का उजळली की स्वामींचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. इति श्री नित्य स्वामी दर्शन दिवस 27वा संपूर्णम.